आमच्या सरकारने का नाही आता पिक्चर मध्ये काम मिळणार आहे आणि त्याच्या ऑडिशन साठी का नाही आम्ही सांगलीला निघालूया. मग आमचं सरकार म्हणलं तर मला काहीतरी खाल्याशिवाय माझी ऍक्टिंग काय बाहेर निघणार नाही. आणि अख्ख्या सांगली जिल्ह्यात कुठल्याच हॉटेलला जे मेन्यू मिळत नाहीत की नाही ते हॉटेल खानदेश दरबारला मिळतात. मग तेच मी खाणार. सरकार म्हणलं तर बिताडावर जेवढं आयटम दिसते का नाही तेवढं सगळं घेऊन या बघू. सांगलीत पहिल्यांदाच खानदेश मधल्या थाळ्या बघून का नाही सरकारच कळना कुठल्या थाळी बसणं सुरुवात करू. मग आता सुरुवात भरीत पुरी बसणं केली. सरकार म्हणलं तर थांबा 2च मिनिटात चव कशी आहे ते सांगतो. आता ग बाई कसलं भारी लागतंय. सरकार म्हणलं तर आता ही सेव भाजी पण बघूया कशी लागते. एवढ्या मोठ्या मिरच्या टिंग टुंग टिंग टुंग असं गरा 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 हलवायचं ना वा 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 खतरनाक. आता ही रस्सा पातोडी बघूया कशी लागते. शिव आयटम बघून मला तर का नाही काजू कत्रीची आठवण झाली. आता शेवटला भाताची बारी. खटक्यावर बोट जाग्यावर पलटी. भातावाशे या 2-3 पातोड्या घ्यायच्या आणि बुक्का उडवायचा. ही वरणबट्टी वांग्याची भाजी पण एकदम खतरनाक आहे. आणि ह्या हॉटेलची सात्विक थाळी तर लय भारी. आणि शेवटला हे गोड धोड स्वीट. आणि कसं आहे हॉटेल खानदेश दरबारची चव भारी त्यामुळे हॉटेलला गर्दी लईच भारी. आमच्या सरकाराने ही खानदेशी वांगी की नाही येतानाच बघितलेली त्यामुळे 2 वांगी लेके जाएंगा लेकिन झुकेगा नाही साला. मग आता सांगलीला गेल्यावर एक वेगळीच अनुभवासाठी का नाही हॉटेल खानदेश दरबारला एकदा नक्की भेट द्या. पत्ता नीट बघा. सांगलीच्या 100 फुटी रोडला सॅफ्रॉन सलूनच्या बराबर खाली.